आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी जनविकास क्रांती सेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। सत्ताधाऱ्यांनी गेल्या 15 वर्षात सोलापूरचा विकास खुंटवला असून शहर भकास झाले आहे। त्यामुळे शहराच्या विकासासाठी जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी केले। जनविकास क्रांती सेनेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली। यावेळी 2025-26च्या महापालिका निवडणुकांच्या तयारीबाबत रणनीती व आराखडा ठरवण्यात आला। सोलापूरचा विकास हाच प्रमुख ध्यास ठेवून कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला। विष्णू कारंपुरी म्हणाले की शहरवासियांना मूलभूत नागरी सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे। ज्या इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही व जे अपक्ष लढण्याचा विचार करीत आहेत त्यांनी जनविकास क्रांती सेनेत प्रवेश करून ए व बी फॉर्म घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले। जनविकास क्रांती सेना या पक्षाची बैठक कार्यकारिणी पदाधिकारी बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये निवडणुकीचा प्रचाराचा उमेदवाराचा याचा पूर्णपणे रूपरेषा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये आपला पक्षाचा मुख्य अजेंडा राहील की सोलापूरचा विकास आमचा एकच ध्यास अशा प्रकारच्या अजेंड्याने आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहोत की आम्ही लढत आहोत। राजकीय फक्त खेळी करून सोलापूरला विकासापासून वंचित ठेवलेले आहे ते आपण आपल्या माध्यमातून विकासाला सुरुवात करण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये काम करूया। या बैठकीस रेखा आडकी, पद्मा मॅकल, सविता दासरे, विठ्ठल कुराडकर, रामबाई माटेटी, कस्तुराबाई गायकवाड, श्रीनिवास बोगा, लक्ष्मी गुंटला, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी एमूल, गुरुनाथ कोळे, नरसम्मा मालपूर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।